शुभ सकाळ मुलांनो. गुड मॉर्निंग. सुप्रभात सर. गुड मॉर्निंग. गुड कसे आहात सर्व? मॉर्निंग. तर चला सुरू करूया आपला आजचा मराठीचा नवीन टॉपिक आणि अतिशय उपयुक्त असा आपल्याला सगळ्यांसाठी, जो की आहे पत्रलेखन. आज आपण मुलांनो पत्र लिहिताना कोणती काळजी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. माझं नाव आहे रवींद्र क्षीरसागर. तर चला सुरू करूया आजचा मराठी हा आपला विषय. स्वागतम मुलांनो, सुस्वागतम तुमचं सर्वांचं. आजच्या आपण या विषयाची सुरुवात आणि आपल्या दिवसाची सुरुवात सुविचार. तर आजचा सुविचार आहे, सर्वांनी ऐकायचे सुरुवातीला, नंतर बोलायचे. ठीक आहे. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप तसे आडवे येतील, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. मुलांना आजचा जो सुविचार आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप चांगला असा सुविचार मी निवडला आहे. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल की कसा काय करतो, कासवाला कमी लेख है ना, तसा काय करतो, कासवाला कमी समज मोठ्या बढाईमध्ये जाताना स्वतःच हारून बसतो है ना. त्याच्यामध्ये ती जी रेस असती ती कासव आणि सशामध्ये कोण जिंकतं? तर कासव जिंकतं. कारण त्याच्या मागचं काय होतं, कासव काय करतं, त्याचं जे काय काम आहे ते न सोडता अगदी व्यवस्थित आणि अगदी नियोजनाने तो त्याचं काय करत असतो, चालतच असतो. तसा काय करायचा, पुढे जायचा, थांबायचा, त्याला वाटायचं आता कासवाला आपण आरामात हरवणार. म्हणूनच तुमच्यासाठी हा जो सुविचार दिलाय हा याच्यासाठी दिलाय की आपण आपलं काम रोज केलं पाहिजे. जर तुम्ही तुमचा अभ्यास दररोज केला तर परीक्षेच्या वेळेस तुम्ही कधीही हारणार नाहीत. म्हणजे परीक्षेच्या रूपाने जरी एखादा आडवा तुम्हाला आला तरीही मुलांना तुम्ही थांबणार नाहीत. म्हणून गती होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ठीक आहे. विचार समज आपण जो विषय निवडला आहे मराठीमध्ये, जो घटक आहे आपला, तो त्या घटकाचं नाव आहे पत्रलेखन. आपला संदेश, आता पत्राचा उपयोग कशासाठी करायचा हे पाहणार आहोत. आपला संदेश दुसऱ्यांना पाठवण्यासाठी पत्राचा उपयोग होतो. तो पत्राचा उपयोग करून काय करत असतो मुलांनो, पाठवत असतो. ठीक आहे. आजकाल तंत्रज्ञान युगात आपण संदेश काही सेकंदात ईमेल, व्हॉट्सअप किंवा फेसबुक यासारख्या तंत्रांद्वारे पाठवू शकतो. बरोबर ना. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जसं तुमच्या जर गावाला असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण लगेच काय करतो, मोबाईल वरती फोन लावतो त्यांना है ना. किंवा आता सर्वात एकदम जवळचं सगळ्यांचे झालेले व्हॉट्सअप है ना. तर व्हॉट्सअप वरती तुम्ही काय करता, मेसेज टाईप करून आपला संदेश पाठवत असतो है ना. मेसेज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, संदेश. हे जे काय आजचे जे संदेश आहेत, आजकालच्या युगात जे काय संदेश आपण जिथे पाठवतो एकदम काही सेकंदात आपण काय करतो, आपल्या बोटावरती आपण टाईप करून लगेच सेंड करत असतो आपल्या मोबाईल मध्ये है ना. तर ते आपण ईमेल, आपण आपला ईमेल पण करू शकतो. जर एखाद्या कार्यालयात एखाद्या ऑफिस अर्ज करायचा असेल किंवा पत्र लिहायचं असेल तर तुम्ही काय करता, अगदी एकदम छानपैकी असा मस्त असा ईमेल तयार करता आणि तो ईमेल आयडी वरती आपण काय करतो, सेंड करतो. किंवा व्हॉट्सअप वरती किंवा फेसबुक वरती आपण संदेश पाठवू शकतो. ठीक आहे. परंतु आधीच्या युगात मुलांनो, आधीच्या म्हणजे कोणत्या रे, जुन्या काळात, ठीक आहे, ज्यावेळी ते मोबाईल नव्हतं, इंटरनेट, हा संदेश कसा पाठवला जायचा, तर हा पत्राचा उपयोग करून पाठवला जायचा. आणि पत्राच्या बी अगोदर जे काय आपलं जे संदेश होते, म्हणजे ज्यावेळेस माणसाला ही भाषेची अवगत झाल्यानंतर भाषेचा वापर तो काय करू लागला, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू लागला.
मग आधीच्या युगात पत्राचा उपयोग केला जायचा आणि त्यातून पत्रलेखनाचा उदय झाला. म्हणजे दुसऱ्याला संदेश पाठवण्यासाठी पत्राचा उपयोग केला जायचा आहे ना, आणि त्यातूनच काय झाला हा पत्रलेखनाचा. पत्रलेखन म्हणजे काय म्हणतो आपण, लेटर रायटिंग आहे ना. तर त्याचा उदय झाला म्हणजे सुरुवात झाली त्याची. ठीक आहे. मराठी भाषा जशी जशी विकसित झाली तशी तशी मराठी पत्रलेखन पण विकसित होऊ लागले. म्हणजे भाषा जशी जशी आपली विकसित होत गेली, जसं आपल्याला मराठी भाषेचा नाही तर हिंदी असेल, इंग्रजी असेल, कोणतीही भाषा ज्यावेळेस आपण शिकतो ती भाषा वाचन व लेखन या रूपाने आपण काय करत असतो, अवगत करत असतो मुलांना. आणि हीच भाषा शिकता शिकता काय केलं आपण, या पत्रलेखनाचा वापर करू लागलो आपण. ठीक आहे. हा, तर आपण म्हणजे पत्रलेखनाचा पण विकास कसा झाला, जशी भाषेचा विकास होत गेला तसं पत्रलेखनाचा पण काय झालाय, विकास होत गेलेला आहे. तर आता हे झालं की पत्रलेखन म्हणजे काय होतं, पत्रलेखनाचा वापर कुठे केला आपण, कशासाठी केला. आता आपण ऍक्च्युअल पाहणार आहोत की पत्रलेखनाचे प्रकार आहेत. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये, तिन्ही भाषेमध्ये पत्रलेखनाचे अतिशय सोपे असे 2 प्रकार आहेत मुलांना. पहिला आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र. कोणते आहे, आणि दुसरा कुठला आहे, अनौपचारिक पत्र. ठीक आहे. आता औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र, त्यातला आपण जो पहिला प्रकार आहे तो आजच्या या लेक्चर मध्ये आपण हा पहिला प्रकार पाहणार आहोत. कोणता, औपचारिक. तसं मी तुम्हाला दोन्ही सांगेल की औपचारिक पत्र म्हणजे काय आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय. नाव जरी थोडंसं जरा कठीण वाटत असतं तुम्हाला की औपचारिक म्हणजे काय आणि अनौपचारिक म्हणजे काय, अगदी सोपं आहे मुलांना. औपचारिक आणि अनौपचारिक कशाला बोलतात, एक थोडक्यामध्ये ध्यान देऊन आणि व्यवस्थित ऐका सर्वांनी. आपले जेवढे नातेवाईक आहेत, भाऊ असतील, मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असतील, किंवा आपले आई वडील असतील, आपले काका काकी असतील, बरोबर, आपले मामा मामी असतील, आजी आजोबा असतील, छोटा भाऊ छोटी बहीण असेल, त्यांना जे पत्र म्हणजे आपल्या नातेवाईकांना जे आपण पत्र लिहितो मुलांना, ते अनौपचारिक असतं. एकदम सोपं. आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या भाऊ बहिणीला, आई वडिलांना लिहिले जाणारे पत्र अनौपचारिक असते. अनौपचारिक. ठीक आहे. आणि औपचारिक म्हणजे कोणतं, औपचारिक म्हणजे कोणतं, की जसं तुम्ही शाळेमध्ये येता, शाळेमध्ये जर तुम्हाला सुट्टी हवी असेल तर तुम्ही काय करता, सरांना जे पत्र लिहिता, किंवा तुम्हाला जे मुख्याध्यापकांना जे पत्र लिहायचं असतं, किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला पत्र लिहायचंय, एखाद्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरला तुम्हाला पत्र लिहायचं असेल, किंवा कोणत्याही कार्यालयात तुम्हाला जेव्हा पत्र लिहायचं असेल, औपचारिक पत्र असतं. समजलं औपचारिक आणि अनौपचारिक मध्ये फरक काय येतो. परत एकदा सांगतो, औपचारिक पत्र म्हणजे कार्यालयासाठी जे आपण पत्र लिहितो, बाहेरील ऑफिससाठी किंवा कार्यालयासाठी जे आपण पत्र लिहितो, ज्याच्यामध्ये ऑफिशियल भाषा वापरली जाते, ते आपलं औपचारिक पत्र. आणि याच्या व्यतिरिक्त आपले भाऊ बहीण नातेवाईकांना लिहिले जाणारे पत्र आपलं कुठलं असतं, अनौपचारिक पत्र असतं. ठीक आहे. तर आज आपण जो पाहणार आहोत ते आहे औपचारिक पत्र. ज्या लोकांशी आपला वैयक्तिक संबंध नाही. पहा, आता ही एकदम आपली ऑफिशियल भाषा झाली. ज्या लोकांशी आपला वैयक्तिक संबंध नाही त्यांना औपचारिक पत्रे लिहितात. आता वैयक्तिक संबंध कसा नसतो, जसं की आता आपल्या शेजारी असलेलं महानगरपालिकेचं ऑफिस किंवा आपली शाळा असेल, त्यांचा आणि तुमचा वैयक्तिक काही संबंध आहे का, नाही. जसं आपण आपल्या आई वडिलांशी, भावाशी जसा आपला वैयक्तिक संबंध असतो, तसं बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीशी आपला व्यक्तीचा हा संबंध नसतो. ठीक आहे. व्यवसायाशी निगडीत. आता व्यवसाय, जो व्यवसाय आहे तो व्यवसायाशी निगडीत, किंवा मुख्याध्यापकास अर्ज करणे, प्रार्थना अर्ज, संपादक म्हणजे काय रे, जे आपण न्यूजपेपर पाहतो ना, त्या न्यूजपेपर मध्ये जो संपादक असतो त्याला पत्र लिहिणे, इत्यादी पत्र कुठले असतात, आपली औपचारिक पत्र. ठीक आहे मुलांना, समजलं तुम्हाला औपचारिक पत्र म्हणजे काय. आपण जे नातेवाईकांना लिहिणार
आज आपण औपचारिक पाहत आहोत. त्यामध्ये काय आलेलं आहे, ज्या लोकांशी आपला वैयक्तिक असा संबंध नाही त्यांना औपचारिक पत्रे लिहिली जातात. पापा ज्यांच्याशी भी आपला संबंध नाही है ना, त्याला आपण औपचारिक पत्र त्यांना लिहित असतो. त्यामध्ये काय असतं, प्रामुख्याने अर्ज, सरकारी विभागांना पत्रे, संपादकाला पत्र इत्यादी औपचारिक पत्र असतात. आणि आता याच्या विरुद्ध जर आपण जायचं झालं तर औपचारिक अनौपचारिक. तर अनौपचारिक पत्र म्हणजे काय, पालक, भाऊ, बहीण किंवा इतर नातेवाईक किंवा मित्रांना पत्रे ही अनौपचारिक पत्रात आपण सरकारी आपल्या मुख्याध्यापक असतील किंवा कार्यालयात आपले वडीलधारी माणसं आहे ना, घरात आपले पालक, पॅरेंट्स आपण बोलतोय ना. मग आपलं त्यामध्ये काही भाऊ असतील, बहीण असतील किंवा इतर नातेवाईक, आपल्या आत्या असेल, बरोबर, किंवा मित्रांना पत्रे हे अनौपचारिक पत्रात येतात. मित्रांसोबत आपण बोलताना कसं बोलतो रे, अरे तू कसा आहेस, बरा आहेस का, म्हणजे यामध्ये आपली जी भाषा वापरली जाते ती अनौपचारिक असते. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा औपचारिकता असत नाही, म्हणून ते काय असतात, ते अनौपचारिक पत्रे बोलले जातात. परंतु तेच आपण गोष्ट पोलीस अधिकाऱ्याला ज्यावेळेस आपण एखादं पत्र लिहितो, काय रे साहेब तुझं बरं आहे का, असं बोलू शकतो का रे मुलांना, किंवा सरांना काय सर तुमचं बरं आहे का, असं आपण बोलतो का, नाही. आपण औपचारिक भाषा वापरतो, म्हणून ती औपचारिक पत्रे त्यांना लिहिली जातात. आणि आपल्या घरच्यांशी, तुमचा जर भाऊ असेल, मोठा भाऊ असेल किंवा तुमच्या आई किंवा वडील असेल, हो आई तुम्ही बऱ्या आहात का, असं आपण बोलतो का, नाही. आपली भाषा कशी असते, की आई मला भूक लागली जेवायला दे. म्हणजे आपली जी भाषा असते मुलांना ती असते अनौपचारिक. म्हणून हे सगळे कशामध्ये येतात, किंवा मित्र असतील हे अनौपचारिक पत्रात येतात. या प्रकारच्या पत्रांमध्ये अनौपचारिक पत्रव्यवहार ज्या व्यक्तीवर आणि तिच्याबरोबर पत्र लेखकाचे नातेसंबंध अवलंबून असते आणि यावरून पत्राचा मायना आणि शेवट ठरत असतो. अनौपचारिक पत्राची भाषा अतिशय साधी, सरळ, सोपी, जशी आपण बोलत असतो तीच भाषा असते. आणि औपचारिक पत्राची भाषा ही कशी असते, ऑफिशियल असते. ठीक आहे. आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आज कुठलं पाहणार आहोत, औपचारिक पत्र पाहणार आहोत. आज कुठला पत्राचा प्रकार पाहणार आहोत आपण, औपचारिक. औपचारिक पत्रांची भाषा सोपी आणि प्रतिष्ठित आहे. औपचारिक भाषा जी असते ही पण सोपी असते आणि ज्यांना आदराने आपण बोलत असतो है ना, ज्यामध्ये रिस्पेक्ट असतो. हे कागदपत्रे केवळ सरकारी कामाबद्दल किंवा आपल्या समस्येबद्दल बोलतात. ही औपचारिक भाषा जी असते मुलांना, ही औपचारिक भाषा कशी असते, कामाबद्दल असते ना, आणि समस्येबद्दल आपण बोलत असतो. जसं की आपली काही समस्या असते, त्या समस्या सांगण्यासाठी जे आपण पत्र लिहितो, जी भाषा वापरली जाते. जसं की आपण इंग्रजीमध्ये लिहितो पहा, रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम, है ना, तर ही कशी असते एकदम ही जे असते, ही आपले सरकारी कामाबद्दल किंवा समस्येबद्दल आपली बोललेली गेलेली भाषा असते. औपचारिक पत्र लेखनात प्रामुख्याने संदेश, माहिती आणि तथ्य यांना अधिक महत्व दिले जाते. पहा मुलांनो, आपण एखाद्या कार्यालयासाठी असेल किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला किंवा प्रतिष्ठित अधिकाऱ्याला ज्यावेळेस पत्र लिहित असतो, त्यामध्ये काय असलं पाहिजे, बाकीचं सापट पत्र असतं नाही, त्यामध्ये काय पाहिजे, तर एकदम मुद्देसूद आपलं ते पत्र असणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय येतं, त्या औपचारिक पत्रामध्ये तर काय असतं, आपला संदेश पाहिजे, जी काय प्रामुख्याचा जो संदेश आहे, जे तुम्हाला सांगायचं ते महत्वाचं पाहिजे, त्यातली माहिती असेल किंवा तथ्य जे खरं तेच तुम्हाला त्यामध्ये काय करावं लागतं, तर टाकावं लागतं. यांना यामध्ये अधिक महत्व असतं. यामध्ये संक्षिप्त म्हणजे कमी शब्द. औपचारिक पत्रामध्ये मुलांनो जास्त लिहित नाही बसायचं. तुम्ही जेवलात का, तुम्ही खाल्लं का, तुम्ही बाहेर कुठे गेला होता फिरायला, हे आपण आपल्या घरच्यांशी बोलू शकतो. परंतु हेच आपण औपचारिक पत्रामध्ये ही भाषा आपण वापरू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय असतात, तर कमी शब्द असतात. जे तुम्हाला सांगायचंय तेच तुम्हाला फक्त लिहायचं आहे. फक्त कामाबद्दल बोलणे. फक्त कामाबद्दल बोलणे. म्हणजे जे काय तुमचं महत्वाचं काम आहे, स्पष्टपणाचा अर्थ असतो.
आणि जी भाषा असते यामध्ये एकदम स्पष्टता असली पाहिजे. आपल्याला जे काय बोलायचं ते त्यामध्ये एकदम स्पष्टता असली पाहिजे. आणि पत्र प्राप्तकर्त्यांनी अशी सहज समजलेली भाषा वापरण्याची अपेक्षा केली जाते. यामध्ये जी काय भाषा असते ती एकदम स्पष्ट असली पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोन अर्थ नसले पाहिजेत. जे सांगायचं आहे ते एकदम सरळ आणि सोप्या सरळ भाषेमध्ये सांगायचं आहे. आणि त्यामध्ये जी भाषा आहे ती एकदम सुटसुटीत व सरळ स्पष्ट, त्यामधून तुमचा जो संदेश तुम्हाला द्यायचा जे काय प्रामुख्याने जे आपलं कमी शब्दात बोलायचं आहे ना, आपल्याला बाकीचं काही बोलायचं नाही. जे काय महत्वाचं असते मुलांना तेच तुम्हाला काय करायचंय, बरोबर त्यांना घेऊन सांगायचं. औपचारिक पत्र औपचारिक पत्र हे अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत मुलांनो. मग ते समजून घेत असताना आपल्याला या पत्र लेखन करताना औपचारिक पत्राचं लेखन करताना आपल्याला काय काय करणार आहे, तर आपल्याला हा, तर आपल्याला त्याचे नियम माहिती पाहिजेत. जर आपले नियम चुकले तर आपल्याला ते पत्र लिहिता येणार नाही, है ना. मग ते नियम कसे असले पाहिजेत तर आपण एक एक पाहणार आहोत. नियम असतात. पण कोणते कोणते नियम महत्वाचे आहेत त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवू शकता. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला 5वीच्या पुढे 6वी असेल 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत या पत्रांचा खूप सारा उपयोग होणार आहे. पहिला नियम कुठला त्यांनी सांगितलं, अशा प्रकारचं म्हणजे औपचारिक पत्र काळजीपूर्वक वापरली जाते. अशा प्रकारच्या पत्रांमध्ये भाषा काळजीपूर्वक वापरली जाते. म्हणजे जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं, मी स्पष्ट व कमी शब्दांचा उपयोग करून अतिशय सुव्यवस्थित आपल्याला ती पत्राची भाषा त्यामध्ये मांडलेली पाहिजे, है ना. म्हणून भाषा कशी असते ती काळजीपूर्वक वापरली जाते, कारण आपण एका मोठ्या व्यक्तीला ते पत्र लिहित असतो. दुसरं, यात अनावश्यक गोष्टींचा उल्लेख केला जात नाही. अनावश्यक गोष्टींचा उल्लेख केला जात नाही. जसं की तुम्ही जेवलात का, तुम्ही गावाला जाऊ का, येऊ का, ही असली भाषा अजिबात यामध्ये जमणार नाही. म्हणजे अनावश्यक गोष्टी टाळायच्या. जी आवश्यक गोष्ट आहे तीच तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे, स्पष्ट करायचे आहे. फक्त महत्वाच्या आणि ठळक गोष्टींचा उपयोग केला जातो. ठळक व स्पष्ट असणाऱ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. नंतर 3रा नियम पाहत आहे, अशा प्रकारच्या पत्राची सुरुवात म्हणजे कोणत्या औपचारिक आणि शेवट प्रभावी असावी. सुरुवात व शेवट, स्टार्टिंग आणि एंडिंग हे आपला अतिशय प्रभावी असणं गरजेचं आहे. अशा पत्राची भाषा सोपी, स्पष्ट आणि सुंदर असावी. अशा प्रकारच्या पत्रांची भाषा कशी पाहिजे, सुंदर आणि स्पष्ट असायला पाहिजे. पृष्ठाच्या डाव्या बाजूला मार्जिन सह पत्रे लिहा. आता मार्जिन कशाला म्हणतात, तर तुमच्याकडे जे आपली नोटबुक असते, आपली जी वही आहे, त्या वहीमध्ये काय एक रेड कलरची काय असते, एक लाईन असते मुलांना, त्याला आपण काय बोलतो, मार्जिन बोलतो. तर पत्र लेखनामध्ये खूप गरजेचं आहे, है ना. म्हणजे मार्जिनच्या आतमध्ये न लिहिता मार्जिनच्या समोरून पुढून लिहिलं पाहिजे ना, ठीक आहे. तर पहिला आपण पत्राची सुरुवात आणि शेवट प्रभावी असावी. भाषा पण कशी पाहिजे, सोपी आणि सुंदर स्पष्ट असावी. पुस्तकाच्या डाव्या बाजूला मार्जिन सह पत्र एका पानावर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाचा आवाज येतोय? हॅलो, म्यूट करा प्लीज. हॅलो, ज्याचा आवाज येतोय प्लीज म्यूट करा. काय पत्र एका पानावर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून सुसंगतता लय राहील. हे पत्र आहे, हे पत्र लिहिताना आपण शक्यतो दुसऱ्या पानावरती जाणार नाही याची दक्षता घेऊन, म्हणजे अध्यापकास पत्र लिहिताना एकाच्या जागी आपले नाव, वर्ग व तारीख लिहावी. अतिशय महत्वाचं आहे. मुख्याध्यापक, आपण आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांना ज्यावेळेस पत्र लिहित असतो त्यावेळेस प्रेक्षकाच्या जागी, म्हणजे जो लिहिणारा आहे त्याच्या जागी काय पाहिजे, नाव असतं पाहिजे. आपलं नाव पाहिजे व्यवस्थित,
लेखनात वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप. आता कधी कधी पत्रांमध्ये तुम्ही पाहत असाल किंवा एखाद्या न्यूजपेपरला जर काही पत्रांचं वगैरे जर तुम्हाला कधी एखादे काही शब्द असतात जसे की सौ लिहिलेलं असतं फक्त सौ किंवा सन विवी, तर यांचे पूर्ण अर्थ काय आहेत मुलांना ते आपण यामध्ये जाणून घेऊया. पहिला नुसतं मलाकाना मा, मा म्हणजे काय असतं पत्रामध्ये ज्यावेळेस फक्त हे मलाकाना मा असतं, माचा अर्थ काय अर्थ आहे माचा? माननीय. श्रीम बा शॉर्ट फॉर्म लिहिलेलं असतं त्यामध्ये. तर याचं संक्षिप्त रूप काय, फुल फॉर्म काय असतो याचा? श्रीम. श्रीम म्हणजे श्रीमती. आणि ज्यावेळेस फक्त स्त्री लिहिलेलं असतं श्री, तर त्याचा अर्थ काय असतो? स्त्रीयुक्त. काय असतं? स्त्रीयुक्त. पहा पहिला कुठला पहिला आपण मा, मा म्हणजे माननीय. श्रीम, श्रीम म्हणजे श्रीमती. आणि स्त्री, स्त्री म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात आपण हे वापरावेच लागतात मुलांना, तर हे आपल्या ध्यानामध्ये असणं गरजेचे आहे. आता याच्यानंतर शी डॉट सा डॉट न वी वी, शी सा न वी वी याचा फुल फॉर्म पहा काय आहे, याचं संक्षिप्त रूप काय ते पहा. शी म्हणजे काय? चिरसाष्टांग. याचा एक स्क्रीनशॉट तुमच्यापाशी असू द्या, कारण हे खूप महत्वाचं आहे. शी सा न वी वी, चिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष. नंतर सन विवी, सन विवीचा अर्थ काय? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आता सानविवी, सनविवी आणि सानविवी फक्त एकच फरक आहे. ज्यावेळेस सनविवी येईल त्यावेळेस सप्रेम नमस्कार, आणि सानविवी येईल त्यावेळेस साष्टांग नमस्कार. म्हणजे सप्रेम नमस्कार आणि साष्टांग फरक आहे. नंतर काय सौ, सौ म्हणजे काय? सौ म्हणजे आपल्या हिंदी मधलं 100 नव्हे, तर मराठीमध्ये पत्र लेखनात ज्यावेळेस सौ वापरलं जाईल त्यावेळेस आपण समजायचं सौभाग्यवती. त्याचा फुल फॉर्म काय असेल? सौभाग्यवती. काय असेल? सौभाग्यवती. नंतर ती, फक्त काय असेल? ती आणि डॉट दिलेला असेल, तर तीचा अर्थ काय आहे? ती म्हणजे काय? तर तीर्थरूप. ती म्हणजे तीर्थरूप. आणि ज्यावेळेस ची म्हणजे काय असते? तर चिरंजीव. मुलांच्या बद्दल म्हणजे जर मुलगा असेल तर आपण ची लिहितो. ची अक्षय म्हणजे चिरंजीव अक्षय. ची सुमित म्हणजे चिरंजीव सुमित. असं या ठिकाणी याचं रूपांतर असत असते. ठीक आहे. औपचारिक पत्र लेखनासाठी अत्यावश्यक टीप. आता कोणत्या कोणत्या टीप आहेत आपण त्या पाहणार आहोत. औपचारिक पत्रासाठी ज्या आवश्यक टीप आहेत त्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे सेवेमध्ये असे लिहून पत्र प्राप्तकर्त्याचे पदनाम आणि पत्ता लिहून पत्र सुरू करा. सेवेमध्ये म्हणजे सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण सेवेमध्ये लिहितो त्यांना. ठीक आहे. सेवेमध्ये असे लिहून पत्र प्राप्तकर्त्याचे पदनाम आणि पत्ता लिहून पत्र सुरू करा. किंवा आता दुसरा, ज्यावेळेस म्हणजे सुरुवात आपण ज्याला पत्र लिहित आहे त्याचं नाव वगैरे टाकून त्याचं जे काही पद आहे ते टाकून कुठल्या कार्यालयाशी संबंधित आहे ते लिहून त्याच्यात खाली अगदी 2 नंबरला आपल्याला काय करायचं आहे, रकान्यामध्ये काय लिहायचं आहे? तो विषय. म्हणजे ज्या विषयी पत्र लिहिले जात आहे ते केवळ एका वाक्यात आणि एका शब्दात. तुम्हाला हे पत्र कशासाठी लिहायचं आहे, या पत्र लिहिण्यामागचा तुमचा मुख्य हेतू काय आहे, हा तुमचा या विषयामध्ये आला पाहिजे. मग ज्यावेळेस या विषयामध्ये तुमचं अगदी स्पष्ट येईल त्यावेळेस आपण काय करणार आहात, तुम्ही त्या पत्राचा जे काय विषय आहे तो कसा असला पाहिजे? केवळ एका वाक्यात पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या 10 ओळी लिहायच्या ते जमणार नाही मुलांना. तर पत्राचा विषय अतिशय सोप्या आणि एकाच ओळीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तिसरा, संबोधन. ज्याचे पत्र लिहिले जात आहे, म्हणजे संबोधन मध्ये काय करायचं की ज्याचे पत्र लिहिले जात आहे, जसं की त्यामध्ये आपण महोदय, महोदया, सर, मॅडम, आदरणीय इत्यादी सौजन्याने शब्द वापरा. म्हणजे समजा जर आपण विषय टाकला आणि विषयाच्या खाली लगेच
काय लिहायचं इथं आपल्याला महोदय किंवा महोदयाला लिहायचं. महोदय कोणासाठी लिहिलं जातं? पुरुषांसाठी. आणि जर तिथं या ठिकाणी स्त्री असेल अधिकारी तर आपल्याला त्याच्या जागेवरती काय लिहितं किंवा जसं की मेल आणि फिमेल बोलतो आपण है ना. तर मेल असेल तर त्यावेळेस आपण महोदय लिहितो आणि स्त्री म्हणजे फिमेल असेल तर आपण महोदया लिहितो. सर मॅडम एक तर आपण महोदय महोदया लिहू शकता, सर आणि मॅडम या दोन्हीपैकी एक लिहू शकता, किंवा आदरणीय. मग या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्यावेळेस आपण पत्र लिहित असतो त्यावेळेस आपण आदरणीय या शब्दांचा वापर करायचा. नंबर 4 स्वाक्षरी आणि नाव. धन्यवाद म्हणून किंवा दुःखाबद्दल क्षमा असा शब्द वापरला पाहिजे. आणि शेवटी प्रामाणिकपणे तुमचा विश्वासू अर्जदाराला लिहून आपली स्वाक्षरी तयार करा आणि त्याखाली आपले नाव लिहा. म्हणजे ज्यावेळेस तुमचं पत्र लिहून झालेलं आहे त्या पत्राच्या शेवटी काय करायचं तुम्हाला धन्यवाद लिहायचं आहे किंवा दुःखाबद्दल क्षमा असा शब्द वापरला पाहिजे. आणि मग शेवटी प्रामाणिकपणे तुमचा विश्वासू तुमचा आज्ञाधारक. हे आज्ञाधारक कशामध्ये येईल आपलं अनौपचारिक मध्ये येतं, परंतु तुमचा विश्वासू हा शब्द आपल्या औपचारिक मध्ये येणार आहे. आणि त्याच्या खाली काय तुमची स्वाक्षरी. स्वाक्षरी म्हणजे साईन करायची आणि साईनच्या खाली तुमचं नाव असलं गेलं पाहिजे. 5 नंबर प्रेक्षकाचा पत्ता. पत्ता शहर परिसर किंवा परिसर, शहर पिनकोड इत्यादी. आणि शेवटी एकदम दिनांक आहे. पत्रात दिनांक नमूद करणे सर्वात महत्वाचे असते. हे पत्र तुम्ही कोणत्या तारखेला लिहित आहात या पत्राचं आपण काय केलं पाहिजे ही तारीख पण त्यामध्ये लिहिली गेली पाहिजे. तर ह्या पत्र लेखनामध्ये औपचारिक पत्र लेखनामध्ये आपण जसं की सुरुवातीपासून पाहिलं तर पहिला कुठला पाहिला होता आपण सेवेमध्ये असे लिहून पत्र प्राप्तकर्त्याचे पदनाम आणि पत्र आणि पत्ता लिहून पत्र सुरू केलं आपण. नंतर 2 नंबरला आपण विषय टाकला. 3 नंबरला संबोधन केलं म्हणजे आपण महोदय महोदया मॅडम सर असं लिहिलं. 4 नंबरला स्वाक्षरी आणि नाव, खाली धन्यवाद किंवा वगैरे टाकून आपण काय केलं आपलं स्वाक्षरी केली आणि त्याच्या खाली आपलं नाव पण लिहिलेलं आहे. 5 नंबर आपण पाहिले प्रेक्षकाचा पत्ता. म्हणजे आपण जसं की पत्ता त्याचा कुठला आहे ना शहर आणि पिनकोड असतो. जसं की आपल्या मुंबईमध्ये पण 400001 असं आपला हा पिनकोड असतो किंवा 002. शेवटी नंबर वेगवेगळे असू शकतात. 413 701 असे वेगवेगळे काय असतात यामध्ये पिनकोड असू शकतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणाला एक पिनकोड दिलेला असतो. तर आता औपचारिक पत्राचे प्रकार. तर औपचारिक पत्राचे मुख्यतः मुलांनो 3 प्रकार आहेत. औपचारिक पहिली गोष्ट आपण पाहिली पत्राचे प्रकार 2. एक आहे औपचारिक, दुसरं आहे अनौपचारिक. आता औपचारिक पत्राचा आपण सगळे नियम पाहिले, त्याच्या आवश्यक पाहिल्या है ना. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की औपचारिक पत्राचे मुख्य प्रकार किती आहेत तर 3 आहेत. आपण फक्त हे प्रकार पाहणार आहोत त्यानंतर आपण एक पत्र घेणार आहोत. औपचारिक पत्राचे फक्त 3 प्रकार आहेत मुख्यतः. अर्ज पहिला प्रकार कुठला आहे अर्ज. म्हणजे आपण ज्यावेळेस तर मुलांना आपण औपचारिक पत्राचे मुख्यतः 3 प्रकार पाहिले. पहिला कुठला आहे अर्ज, दुसरा आहे तक्रार पत्र आणि तिसरा आहे चौकशी पत्र. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की अर्ज. अर्ज म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट हेतूसाठी तसेच सुट्टीसाठी पत्र, शुल्क नियमपत्र, पात्र प्रमाणपत्र किंवा बँकेकडून कर्ज घेण्याची पत्र इत्यादीसाठी वापरले जाणाऱ्या पत्रास अर्ज म्हणतात. मुलांना एक स्क्रीनशॉट तुमच्यापाशी असू द्या. आपण ज्यावेळेस कुठल्या एखाद्या बँकेला किंवा आपण सुट्टीसाठी एखाद्या काही पत्र या सगळ्या पत्रांचा प्रकार कशामध्ये येतो आपल्या अर्जामध्ये येतो. अर्ज करतो आपण है ना. संबंधित मुख्याध्यापकांना पण आपण अर्ज करतो. जसे की तुम्हाला सहलीसाठी परवानगी हवी आहे म्हणून पत्र लिहिता म्हणजे शाळा लिहिता असेल किंवा तुम्हाला जर सुट्टी आता जर मुलांसाठी जर अर्ज असेल तर तो कुठला असेल तुमच्यासाठी मुलांनो. जर तुमच्या गावाला तुमच्या मोठ्या भावाचं किंवा चुलत भावाचं लग्न असेल किंवा काकाचं लग्न असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार शाळेमध्ये सुट्टी तुम्हाला हवी असते आणि मग ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी हवी असते त्यावेळेस तुम्ही काय करणार तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या मुख्याध्यापकांना तुम्ही काय करणार पत्र लिहित असतात. तो आपण अर्जामध्ये येतो. ठीक आहे. तर आता पाहूया एक असंच एक अर्ज. तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकाला शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याकरिता विनंती अर्ज. मुलांनो याच एक थोडक्यात एक
तुमच्या पुढे घेतलेला आहे. अगदी वरती ते काय लागलेलं आहे, दिनांक 20 मार्च 2021 आणि जो असेल तो तुम्ही तुमचा दिनांक त्यामध्ये टाकायचा आहे. प्रतिमाननीय मुख्याध्यापक, प्रतिमाननीय मुख्याध्यापक, नंतर खाली जी शाळा आहे त्या शाळेचं नाव असलं पाहिजे आणि विषय काय पाहिजे, शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत. शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत आपण पत्र कशासाठी लिहिता रे मुलांनो, शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत है ना. त्याच्यानंतर खाली खाली तुम्हाला महोदय, मग तुमचे नाव लिहायचं. महोदय लिहिल्यानंतर काय करायचं, आपलं नाव लिहायचं आहे. महोदय, माझे नाव, आता इथं मी डॅश 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 लिहिले, त्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. मी गेल्या वर्षीचा 8वीचा विद्यार्थी आहे. आता या ठिकाणी तुमचा वर्ग तुम्ही 4थीचा लिहा, 5वीचा लिहा, ज्यावेळेस तुम्हाला याची गरज पडेल त्यावेळेस तुम्ही लिहायचं आहे. मी आपल्या विद्यालयामध्ये माझ्या वडिलांची बदली ही औरंगाबादला झाली असून मला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता. सर, आपणास विनंती आहे की आपण मला दाखला देण्याची कृपा करावी. यासाठी मी आपला आभारी आहे. आणि शेवटी काय लिहिले पहा मुलांना, धन्यवाद देऊन तुमचा किंवा तुमची आज्ञाधारक विद्यार्थी. मग तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुमची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या दिवसामध्ये काय काय पाहिलेलं आहे मुलांनो. तर पत्रलेखनाचे मुख्य प्रकार किती व कोणते, कोण सांगेल मला पत्रलेखनाचे मुख्य प्रकार किती व कोणते. पत्राचे मुख्यतः किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक आहे औपचारिक पत्र, दुसरं आहे काय केलंय, औपचारिक पत्राचे प्रकार सांगितले है ना. औपचारिक पत्राचे प्रकार लिहा. तर त्यामध्ये कुठला येईल, अर्ज येईल, काय येईल आपलं चौकशी पत्र, आणि अजून कुठलं आहे एक, हे पहा आपले आजचा होमवर्क तुम्ही मुलांनो, आजचा होमवर्क, शाळेतून रजा मिळवण्यासाठी वर्ग शिक्षकांना विनंती अर्ज. तुम्हाला शाळेतून रजा पाहिजे नाही आणि तुमच्या शिक्षकांना काय करायचंय मुलांनो, आपलं पत्र व्यवस्थित लिहायचं. ओके. धन्यवाद सर. घरीच राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा. बाय सर. हॅव अ नाईस डे. स्टे होम, स्टे सेफ.